सर्वांना जय विजय महाराष्ट्र, जय जय भारत. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे, इंडिया अनलिमिटेड इंडिजी न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हे इंडिजी न्यूज चॅनल म्हणजे स्वतःचा एक प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन, स्टेम प्राधिकरण युनियनचे एक स्वतःचं प्लॅटफॉर्म, स्वतःचे विचार आचार मांडण्याचं एक चौकट आहे. आज ठाणे महानगरपालिकेची सार्वभौम, मला वाटतं 5वी महासभा होती. 4 महिने झाले निवडणुका होऊन, महापौर उपमहापौर बसून. आणि आधी 3 वर्ष प्रशासकीय कारभार, या प्रशासकीय कारभारामधले अनेक गोडबंगाल, भ्रष्टाचार, 350 कोटीचं 5 वर्षाचं ऑडिट, 2265 कोटी गटर पायवटायला खर्च गेले, त्याचं ऑडिटिंग नाही आहे, त्याचं ताळमेळ नाही आहे. अर्थसंकल्पीय गटर पायवाटाच्या कामांची बिले काढली, जागेवर कामं नाही आहेत. ज्यावेळेस प्रशासकीय महासभा होती, कारण लोकप्रतिनिधी कोण नव्हते म्हणून. आणि मागील 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जो जो काही विशेष शासन निधी अंतर्गत निधी आला, त्या निधीचा लेखाजोखा पण महानगरपालिकेकडे नाही आहे. म्हणजे महानगरपालिका प्रशासकीय जरी असेल, पण महानगरपालिकेला ताळमेळ ठेवता येत नाही की अर्थसंकल्पीय खर्चाचा जमा खर्च. लेखा वित्त अधिकारी, मुख्य लेखा वित्त अधिकारी काय करतात आहे, याला जबाबदार कोण आहे? आयुक्त मंजुरी देतात, सार्वजनिक बांधकाम खात्याचे नगर अभियंता खर्च करतात, लेखा वित्त अधिकारी देयकं देतात, मुख्य लेखा वित्त अधिकारी देयकं देतात, लेखा वित्त अधिकारी ऑडिटिंग करतं. हे सगळं प्रशासकीय प्रक्रिया असताना गेल्या 5 वर्षाचा कुठलाच लेखाजोखा का नाही आहे, हा मुद्दा आहे जो विधानसभेमध्ये गाजला. भारतीय जनता पार्टीचे आमदार केळकर साहेबांनी उचलला. तर प्रशासनातील प्रशासकीयता, महानगरपालिका आयुक्त काय करते, कुठली चौकशी, कोणाला जाब विचारला, मुख्य लेखा वित्त अधिकाऱ्याला जाब विचारला का, वित्त लेखा अधिकारी ऑडिटिंगवाल्यांना जाब विचारला की, नगर अभियंता जाब विचारला की, अतिरिक्त आयुक्त 1ला जाब विचारला की, अतिरिक्त आयुक्त 2ला विचारलं की, मुख्यालयाला विचारलं? कोणी नाही विचारलं. केवळ एक माणूस जो आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आणि माजी कार्यकारी अभियंता राहिलेले आहेत, ज्यांनी सेवानिवृत्त होऊन 3 वर्षाचा कालावधी आता झालेली आहे. आणि दुर्धर परिस्थिती, महानगरपालिकेची विधायक आहे, महानगरपालिकेकडे 1 रुपया नाही आहे. नारळाची करवंटी जसं कोरून 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 खोबरं काढलं जातं, तसं ठाणे महानगरपालिकेची तिजोरी कोरून 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 खर्च काढला. आजच वर्तमानपत्रामध्ये बातम्या आहेत ठाण्यामध्ये. ठाणे वैभव सारख्या वर्तमानपत्रामध्ये जो पाक्षिक आहे, त्याच्यामध्ये पहिल्याच हेडलाईनची बातमी आहे, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक नव्याने निवडून आले, महापौर बसले, महानगरपालिके बसले, परंतु महानगरपालिकेचे अर्थसंकल्प होऊनही, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प होऊनही महासभेत नगरसेवक निधी नाही आहे, प्रभाग विकास निधी नाही आहे, नगरसेवक निधी नाही आहे, झोपडपट्टी विशेष सुधारणा निधी नाही आहे, मागासवर्गीय निधी नाही आहे. त्यामुळे सार्वभौम सर्वच कामे 131 नगरसेवक जे सार्वभौम आलेले आहेत, ते कशाच्या आधारे काम करणार, हा प्रश्न आहे. प्रशासनाने उत्तर द्यायला पाहिजे की काय गोडबंगाल आहे. जर आधीच प्रशासकीय महासभा जेव्हा 3 वर्षात आली, जेव्हा मनमानी कारभार चालू झाला, आयुक्त सौरवराव सांग कामे होन माय नामे सारखे काम करू लागले, सांग काम्या होय नाम्या सारखे काम करू लागले, जे मनात जो सांगेल त्यांचे ते प्रस्ताव करू लागले. त्यामुळे अशा प्रकारे तिजोरी रीती होऊ लागली ती आज अनावश्यक विकास प्रकल्पाची कामं देखील करण्यात आली. मग तो गडकरी रंगायत नसेल,
मग तो गडकरी रंगायतन असेल का धर्मवीर शिवाजी महाराजांचा टॉवर असेल की महानगरपालिकेचं नवीन भवन कार्यालय असेल, पार्किंग विकास प्रस्ताव असतील, कवा हॉस्पिटल विस्तारित प्रकल्प असतील, प्रभाग समिती कार्यालय मुंब्रा कौसामधला असेल, वाघ एस्टेटमधील हॉस्पिटल्स, आरक्षित भूखंड, कोपरी हॉस्पिटल विस्तारीकरण, इंटेरियर डिझायनिंगचं काम असेल, इमारतींची कामे असतील, रस्त्यांची कामे असतील, कॉन्क्रिटिंग करण्याची कामं, जर डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असताना देखील रस्ते खोदले, मग आधीच पाईपलाईन कामं का नाही केली, वॉटर लाईन कामं नाही काय केले, अमृत योजनेअंतर्गत पुन्हा रस्ते का खोदले, मग तो निधी कुठे गेला, हे संपूर्ण विचारणा महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनने गेले 3-2 वर्षामध्ये जी पत्र दिलीत, 30 प्रश्न आहेत, 60 पत्र आहेत, अजून एकाही प्रश्नाचं उत्तर नाही. शासन सेवा नियमावलीनुसार, शासन कायद्यानुसार, महाराष्ट्र शासन कायदा सेवा नियमावलीनुसार आलेल्या नागरिकाच्या प्रत्येक पत्राला उत्तर दिलं गेलं पाहिजे. भले कारवाई नंतर होईल, परंतु उत्तर प्रथम गेलं पाहिजे की तुमचं पत्र कुठल्या विभागाकडे गेले, ते उत्तर अभिपत पोच महानगरपालिकेमध्ये देण्याची पद्धतच बंद आहे. का बंद आहे? आयुक्तांना विचारणा आहे. धुरंधर प्रश्न आहेत. आणि आजची महासभा जी होती, जे मला वाटतं 27 तारखेला का 21 तारखेला जी काही घटना झाली, 21 तारखेला घटना झाली, सॉरी 27 तारखेला नाही, 21 तारखेला ठाणे शहरामध्ये दुःखदायक घटना घडली. ती 21 तारखेला नवपाड्यातील गावदी मैदानातील गावदी भाजी मंडईला लागलेली आग, आज त्याचा विषय होता. जे फायर अधिकारी सागर शिंदे आणि सुरक्षा कर्मचारी हे आगीचं धुरामध्ये शिरले, धुराच्या श्वासोश्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्धर अवस्था. आज महासभेमध्ये मी 1 तास होतो. विविध लक्षवेधी होती, भाजी मंडईवर लक्षवेधी होती. तर लक्षवेधीमध्ये जे प्रश्न संजय भोईर मांडत होते की असं व्हायला पाहिजे, उंच उंच टॉवरवर असं झालं पाहिजे, उंच उंच टॉवरवर तसं झालं पाहिजे, उंच उंच आहे ते असं झालं पाहिजे. अरे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, परंतु जी यंत्रणा आहे ती सक्षमतेने राबविता येते का, हे पाहणे गरजेचं आहे ना, हे तपासणी गरजेचं. हे बघा, अनाडी माणसं किती सत्तेमध्ये मोठी झाली खुर्चीत, ते अनाडीच असतात. त्यांना काय प्रश्न विचारायचे हे सर्व माहीत नाही आहे, कसे विचारायचे हे सर्व माहीत नाही. तेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मिसेस नगरसेविका पारिषा सरनाईक ह्याने जो काय मुद्दा विचारला, प्रश्न विचारला, तो करेक्ट होता. त्या करेक्ट प्रश्नामध्ये त्यांनी आपली व्यथा मांडली की मी समतानगरमध्ये राहत होते, गावदी भाजी मंडई माझं आवडतं मार्केट होतं, मी तावपाळी मासुंद फिरायला आले तर आवर्जून भाजी मंडई गावदेवीच्या येऊन तिकडनं भाज्या घेत असे, कारण तिकडच्या भाज्या ह्या सर्वोत्तम होत्या, नाशिकच्या भाज्या होत्या. तर अशा प्रकारचं महासभेमध्ये त्यांनी व्यथा मांडली. आणि हे व्यथा मांडताना त्यांनी सांगितलं की सर्वजण सर्व काही बोलले, परंतु जे मुद्द्याचं होते ते बोलले नाहीत. सर्वजण सर्व काही बोलले, पण मुद्द्याचं जे होतं ते बोलले नाहीत. जी प्रशासनाची व्यवस्था आहे ती व्यवस्था सक्षमतेने का राबविली जात नाही? कर्मचारी वर्ग आहे का? वेळच्या वेळी सराव होतो का? फायर सेफ्टी ट्रेनिंग दिलं जातं का? फायर गाड्या यांची प्रॅक्टिस होते का? चालू आहेत का बंद आहेत? किती कर्मचारी आहेत याचा आढावा घेतला का जातो का? त्या कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग प्रशिक्षण घेतलं जातं का? ते कर्मचारी कुठे रजेवर आहेत काय याचा आढावा घेतला जातो का? ज्यावेळेस 21 तारखेला आग लागली, रात्री बंब उपलब्ध होऊ शकले नाही. जवाहरबाग फायर स्टेशन जे मोठं होतं, 10 बंब उभे असायचे, आज तिथे फक्त 1 बंब उभा राहतो. ज्यावेळेस आग लागली त्यासाठी एकही नवपाड्यासाठी बंब उपलब्ध होऊ शकत नाही, बाळकूम मधून मागवायला लागलं. ही दुर्धर अवस्था आहे. आज विकास तंत्र प्रणालीमध्ये शहर विकास
जे काही 20 माळ्याच्या इमारतींना, 21 माळ्याच्या इमारतींना, 25 माळ्याच्या इमारतींना परमिशन द्यायचे, ते आता 30-30, 40-40, 45, 50, 60, 65, 70 माळ्याच्या इमारतींना परवानगी दिली लागली. एवढी फायर सेफ्टी दुर्धर अवस्था सक्षम आहे का? आपल्याकडे एवढे फायर बंबा सक्षम आहेत का? 70 माळे एवढे नाही आहेत. मग कोणाच्या आधारे आणि कुठल्या आधारे तुम्ही परमिशन देता, ही माझी मागणी आहे. मी मागे सुद्धा पत्र दिलं होतं 3 वर्ष, आता सुद्धा देतोय. जेवढे 70 माळ्याच्या परमिशन दिल्या जात आहेत, जेवढे 30 माळ्याच्या वरच्या परमिशन दिल्या असतात, ते तात्काळ थांबवाव्यात. तात्काळ थांबले तर कुठे थांबलेत? मोठमोठे विकासक येतात, भ्रष्टाचाराने प्रस्ताव मंजूर करतात, FSI अंतर्गत TDR घोटाळा करतात. नुकतेच वर्तमानपत्रामध्ये आलं 2,08,000 एकराच्या FSIचा भ्रष्टाचार भार निघालेला आहे. तुमच्या इमारती फॉरेस्ट झोनपर्यंत टेकल्या, मग फॉरेस्ट अधिकारी काय करतात? आज शहराचा इन्फ्रास्ट्रक्चरल विकास होताना हा विकास होणं गरजेचं आहे. जो विकास माननीय एकनाथराव शिंदे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांच्या दुर्धर विकास शैली अंतर्गत हा विकास झाला आणि होत आहे. केवळ ठाणे जिल्ह्याचा विकास केला नाही, तर त्याने पूर्ण महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष दिलं. मी मागेच म्हटलं होतं, ठाण्यातलं ट्विन टनेल, घोडबंदरचं नागला बंदर येथील कोस्टल झोन रस्ता, मुंब्रा कटाई रस्ता, टनेल, ऐरोली जो महापेकडून मुंब्रा कोसावरून जातो, मेट्रो प्रकल्प, अंतर्गत मेट्रो प्रकल्प, विविध ब्युटिफिकेशन्स, विविध उद्याने, वॉटरफ्रंट प्रकल्प, विविध विकास भूखंड प्रणाली, अशा प्रकारचा बहुउद्देशीय विकास ठाणे जिल्ह्याचा नाही, पूर्ण महाराष्ट्राचा एकनाथराव शिंदेने केला. आज लोणावळ्यासारख्या ठिकाणी मिसिंग लिंक रस्ता जो पूल आहे तो केला गेला. तो जो मार्ग आहे, जुनं लोणावळ्याचा मार्ग, इंग्रज काळामध्ये एक आदिवासीने शोधून दिला. त्या आदिवासीचं नाव द्यावं असा प्रस्ताव आला. हे बघा, आदिवासीने रस्ता शोधला, त्याचं नाव द्यावं हा विषय वेगळा आहे. त्याला राष्ट्रीय क्रांती लागते, देशी क्रांती लागते, राष्ट्रीय क्रांती असावी लागते, तर त्याचं नाव तिथे येणार. राष्ट्रीय क्रांती काही नाही, फक्त तुम्ही रस्ता शोधला म्हणून काय ते नाव येत नाही. राष्ट्रीय इतिहास लागतो, तर त्या गोष्टीला, रेल्वे स्टेशनला नाव दिलं जाईल ना. आज फायर सेफ्टी दुर्धर अवस्था आहे, सक्षमता करावी हा पहिला मुद्दा आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनने मागणी लावून धरलेली आहे. जो 21 तारखेला आगीचा तांडव झाला, भाजी मंडईच्या ठिकाणी कपडा व्यापार कसा आला, त्या काही सहाय्यक आयुक्त कोण होते, कोणी गाळे वाटप दिले, परवानग्या दिल्या, त्याच्यानंतर जेवढे आयुक्त आलेत त्याची चौकशी झाली पाहिजे. आज प्रशासनाने महासभेमध्ये काही नगरसेवकांनी हे मागणी केल्या, चौकशी झालीच पाहिजे. कोण अधिकारी, कोण सहाय्यक आयुक्त, कोण जबाबदार आहेत. आज 12 सहाय्यक आहेत, एकही सहाय्यक आयुक्त काम करत नाही. एकही अतिक्रमण अनेक बांधकाम तोडत आहे. 350 स्टॉल फुटपाथवर आहेत. फुटपाथवर चालायला जागा नाही म्हणून लोक रस्त्यावरून चालायला गेलं की ॲक्सिडेंट, अपघात होतात. आज धुरंधर माझ्या डोळ्यासमोर 2 ते 3 ॲक्सिडेंट मी पाहिलेले आहेत. माझ्या कोरोस रोडला जिथे कधी ॲक्सिडेंट होते त्या कोरोस रोडला ॲक्सिडेंट झालेले आहेत. दुर्धर अवस्था. हा रवींद्र शिंदे त्याच्यासाठीच भांडतो. प्रशासनाचा कारभार नियमानुसार व्हावा, शिस्तीत व्हावा, नियमबाह्य प्रभारी कारभार दिले जातात. ते मिनल पालंडे कोण आहे? त्या बाईला, एक कारकून बाईला, एक खेळाडू म्हणून तिला नोकरी दिली आहे, पण तुझ्याकडे काही कॅलिबर तर नाही, काही सक्षमता नाही, कुठली तत्सम परीक्षा नाही, ना अभियंता आहे, ना इंजिनियर आहे, ना आर्किटेक्ट आहे. तिला सक्षम प्राधिकरण SRA काय, कशासाठी काय न्याय देणार आहे ती? काय तांत्रिक अभ्यास आहे? मी शासन मंत्रालयाकडे जाऊन आलो, ते म्हणाले आम्ही दिलेलं नाही, ते महानगरपालिकेने ते रद्द करावं.
असं सांगून मी सातत्याने मुद्दा उचलतोय. 2019 मध्ये प्रभारी पद मी 19 पदे रद्द करायला लागले. विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली. नानाभाऊ पटोलेने प्रश्न विचारला, तात्काळ पदे रद्द झाली. मग ठाणे महानगरपालिकेचे आत्ताचे आयुक्त सौरव राव, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त 2 प्रशांत रोडे, हे का बरं ती पदं रद्द करत नाही? नियमबाह्य दिलेली. मग कोणी अभियंता असो, त्याला प्रभारी कार्यकारी अभियंता दिलेला असो, की मिनल पालंडे असो, मिनल पालंडेने आयुक्ताचे आदेश डावळले. आदेश डावळले ना, मग डावळलेल्या आदेशाचं त्या आयुक्तापेक्षा मोठे आहेत का मिनल पालंडे? नाही ना. आणि सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना दादाजी कोंडे स्टेडियम मधलं व्यायामशाळेचा फायदा आयुक्तांनी मंजुरी दिलेली आहे. त्याने सेवेचा फायदा न देणं हा शिस्तभंग आहे. निलंबनाची कारवाई का होत नाही मिनल पालंडेवर? काय आहे काय त्या विशेष बाईमध्ये जर कोणी कारवाई करत नाही? असं कुठलं राष्ट्रपतीचा वशिला आहे का? अमेरिकेतील ट्रम्प अध्यक्षांचा वशिला आहे का? जसं नरेंद्र मोदींचा आहे एस्टीम फाईल जर का आहे का? मग का म्हणून मिनल पालंडेचा कार्यभार रद्द करत नाही हो? आयुक्त सौरवराव यांना विचारलं आहे. अतिरिक्त आयुक्त रोडे साहेबांना, जे आस्थापना प्रशासनाचे अधिकारी आहेत, त्यांना विचारणं आहे. मी किती वर्ष मागणी करतोय? 3 वर्ष मागणी करतोय ना. मग तुम्हाला जरासुद्धा वाटत नाही चौकशी कर? बिननामावळ घोटाळ्याचं आयोगाकडून नोटीस आल्यात, त्याचा अजून अहवाल जात नाही आयोगाकडे. म्हणजे मला न्याय कोण देणार? मला निलंबन ज्या गोष्टीसाठी केलं त्या राबवून आल्याची चौकशी का करत नाही तो? 5 वर्षे मागणी करतोय ना. काय चाललंय काय महानगरपालिका? काय चाललंय महानगरपालिकेमध्ये? काय चाललंय काय महानगरपालिकेत? कोणी अधिकारी काम करत नाही. या सर्व अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी घेऊन जातोय. पुढच्या आठवड्यात विधिमंडळाच्या बैठकी असताना ह्या मागण्या घेऊन जातोय. तात्काळ जे अधिकारी काम करत नाही त्यांना बडतर्फ करा. मग तो आयुक्त असतील, अतिरिक्त 1 असेल, अतिरिक्त 2 असेल, किंवा सहाय्यक आयुक्त 12 असतील, किंवा इतर अधिकारी असेल. कारवाई झाली पाहिजे. सेवाशर्ती नियमावली कशाला म्हणतो आपण? केवळ भ्रष्टाचारासाठी नाही आहे, तर योग्य कारभार झाला पाहिजे. त्यांच्या जनतेच्या तक्रारीला योग्य न्याय मिळाला पाहिजे. योग्य काम झालं पाहिजे. जनतेच्या तक्रारींना योग्य न्याय मिळाला पाहिजे. आता बघू ना कसं काम होत नाही. उद्या माझा जाहीर प्रवेश शिवसेनेमध्ये मी घेणार आहे. उद्या वर्धापन दिन आहे मुंबईला. त्या वर्धापन दिनी मी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून शिवसेनेमध्ये प्रवेश जाहीर करत आहे. हा माझं स्वतः जाहीर निवेदन आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे एक अध्यक्ष आणि सल्लागार एकनाथरावजी शिंदे, सल्लागार खासदार स्टेम प्राधिकरण, महाराष्ट्र सचिव राम रेपाळे, खासदार नरेश मस्के, शिवसेना नेते एकनाथराव शिंदे गटाचे एकनाथराव शिंदे थेट जाऊन उद्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये जाहीर स्टेजवर जाणार, भेटणार आणि जाहीर प्रवेश करणार, एवढंच सांगतोय. त्यामुळे हे जे काही सक्षम प्रश्न युनियनचे सुटले नाही, ते एक एक अधिकारी सुटणार नाही, एक एक अधिकारी सुटणार नाही. जसं रवींद्र शिंदेवर काही न करता कारवाई होते शिस्तभंगाची, या सर्व अधिकाऱ्यांवर, सहाय्यक आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजेत. ठणकावून सांगतोय. कायदा भीमाचा वायदा भीमाचा, कायदा भीमाचा वायदा भीमाचा, कायदा भीमाचा वायदा भीमाचा. जो चूक करेल त्याला जेलचा रस्ता. कायदा भीमाचा वायदा भीमाचा, जो चूक करेल त्याला जेलचा रस्ता. कायदा भीमाचा वायदा भीमाचा, जो चूक करेल त्याला जेलचा रस्ता. कायदा भीमाचा वायदा भीमाचा, जो चूक करेल त्याला जेलचा रस्ता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.